बोल. बघते ना, हे घर मला घाण नकोय. हा आज बायका मेकअप चांगला केलाय. हो मी पण तेच म्हणणार होते. फक्त आयब्रोज माझा काय आयब्रो केलाय, मी काय मेकअप केलाय, माझ्या मेकअपवर जाऊ नका. तुमच्या भावाला बघा, तो बघा कसा बसलाय. हो ऍक्नीला घेऊन बोलत होती माझ्या ही सकाळी. तुमचे थोडे वेळा मेकअप काढा आणि जाऊन बघा. कचऱ्याचा ढेर आणि तुमच्या तोंडा कायच फरक नाही. अरे पण हिला पण तू ऍक्नेसाठी बोललीस ना सकाळी. ऍक्नीला घेऊन बोलत होती मला. की मी कधीच कोणाच्या मेकअप बद्दल बोलत नाही, कोणाच्या त्याच्याबद्दल बोलत नाही. काल पण मला बोलली ऍक्ने बद्दल, आज सकाळी मला बोलली अरे तू तुझ्या ऍक्ने फोडून आली असेल, मला हात नको लावू, दूर राहा माझ्या, दूर राहा. तुझ्या ऍक्नेला 24 तास अशी फोडत असते. ते पाच हातात नखात आणि इथं येऊन परत अद्रक पीठ नाहीतर काय ना काही करत असते. तुझं ऐकण्याचा हाताचा नख आम्हाला खायचं का? म्हणून मी बोलली तुझे ते फोडत असते ना ते हात धुवू. ते हात धुते तुझे ऐकणं आम्हाला नाही खायचे. ओ माय गॉश, मच्छर. मला आवडतं बघायला. असं लाईव्ह बिग बॉस बघतोय मी. म्हणजे टीव्हीवर बघत होतो, सडली मॅजिक झाला आणि सडली बिग बॉसच्या घरात पोहोचलो. कशाला आला? अरे यार उठा, मला बस. मला नको तिला कशाला, मला कशाला. मी तू कुठे उभी राहणार, मी कुठेही बसणार. रात्री मला लागलंय. तुला छातीत लागलंय, पायात नाही लागलंय. गप्पा वगैरे जरा गिल गई जब तक ये उंगली ठीक हो गई. सकाळी नाचतो ना काय नसतं ते. हो काय पहिले तू मेकअप तुझा ना आयब्रोजचा बाजूला केली, त्याचा ब्लॅक ब्लॅक झालाय, तर बघून ये जामखेड मध्ये. ते तुम्ही कशाला बघू मग? अरे तू छान नाही दिसत. मी म्हणून तुझा चेहरा बघ किती घाण दिसतो. एवढे मोठे मोठे पिंपल्स गोल झाले. त्यावर लेअर बेस लावलाय. तिकडचं नसतं ना. चेहरा किती घाण हळूहळू जाणार एवढं डायरेक्ट कोण झाली आता ती चांगली कॉल तर हिची कटपुतळी झाली आहे. ठीक आहे आता बरोबर आहे. माहितच मला काय काय पाहिजे. माझी नजर वाचली का ते बोललं डायरेक्ट. मी तुम्हाला सांगितलं का 5 किलो तू मेकअप लावलाय, 6 किलो हिने लावलाय. हेच देणार आहे. व्हेरी गुड परफॉर्मन्स. हे देणार आहे. ओरडू नका रे. तिला कळलं काल ओरडायचं तुमचं दिसलंय म्हणून. हे देणार आहे. जळू नका माझ्या मेकअपवर. लागेल ना, तू इतकी सुंदर आहे. मी सुंदर, मी सुंदर आणि तू सुंदर. असं वाटतं कुठलंही माकड बंदरिया येऊन मेकअप करून बसली आहे. कळलं का? तू बंदर, मी तुला बंदर बोलते, तू बंदरी आहे. मी बंदर दूर राहा. प्रॉब्लेम आहे तुला माझ्या वाटणार, माझ्या आठवीपासून दूर राहा. येऊ नको जवळ, येऊ नको जवळ. मी फोडते ते. डोंट टच माय फेस, ओके? राखी राखीचं चॅलेंज असं म्हणतो. चॅलेंज हात नको लावू. कळतंय? ते करतेस ते एक्स्ट्रीम आहे. फक्त मी त्याला हसून टाळतीये, कारण मला त्याचं उत्तर तुला नाही द्यायचंय. उंगली तू ठेवली. ठीक आहे? काय हे केलंय मी, हे करू कर. तुला टच करते का? ठेव. तिला हात नको लावू. राखी तिला हात नको लावूस. तू केलंस मला असं. तू पण कर. जंतर मंतर झालं घे तुझं कर. राखी मागव आता बस झालं. कर झालं. दुपारी 1:30 वाजता त्या तिथं उभी होती आणि तू मला काय बोललेली की राखी तू सगळ्यांच्या पांगळून मध्ये असते. मी हे कोणी कधीच बोलली नाहीये. तू असं म्हणते ना की ती अशी बोलली, तेव्हाच बोलायला पाहिजे होतं ना. 2 दिवस हे पॅरेंट्स येतात. मला काही राडा नको. माहीतच नव्हतं राखी. मी सगळ्यांना सांगितलं मला राडा नको. मी तिसऱ्या दिवशी विचारणार तिला. मी बोललो ना की पांघरुणाचं काहीतरी होतं. तेच मी सांगितलं फक्त तिला. तेवढंच झालं. नॉमिनेशन साठी चिडली आहे. तू काय एकटीने केलंस का मला? त्यांना तुला गरज नाहीये का बोलायला? काय यार, तुला वाटलं की मी राखी बरोबर बोलणार, ते मला बोट येणार, मी दिसणार. सगळ्यांनी केलंय तुला. मी कशाला छोटी झाली त्यांचं ऐकून. ऐक राखी बोलली होती की आता तुम्हाला काय करायचं ते करा, एकमेकांच्या पांघरुणात बसा, हे करा ते करा, वॉटेवर. म्हटलं मला त्याच्यावरती हिचं असं होतं की मला कशाला सांगतेस, तू बघ आधी स्वतः. मी हे नाही बोलत की तुम्ही लोक एकत्र हे करतात ते करतात. मी कधी बोलत नाही. अरे देवा मला पदर दे. त्याने मला बघितलं. अरे
रेवा मला पदरते ए रेवा हवा काय मी बोलू हिला सांगू का हिला हवासाठी पदरते वगैरे बाहेर गरमी होती पदरते वगैरे रेवाला सांगितलं आणि मग ते भांडं घेतलं मी करायला मी म्हणते एनी वाईट दिसेल ते जनरली आणि मला यांनी करू दे ते तिला सांगते ती म्हणजे राखी मी बसले समोर तू केलं नाही तुला एक्सप्लेन करण्यासारखं तू एवढी इम्पॉर्टंट नाहीये मी तुला सांगते जर मला रितेश सर बोलतील ह्या गोष्टीसाठी तर मी ते एक्सेप्ट करणार